प्रायोजक वर्मा ज्वेलर्स, सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिन्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स, सोमाणी कॉम्प्लेक्स समोर, टिळक रोड, वैजापूर। आताची एक महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्राच्या प्रमुख महानगरांपैकी एक महानगर म्हणजे नागपूर येथून दुचाकीवर बसण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीशी भर रस्त्यात अस्सील चाळे करून प्रियकरांना तिचा विनयभंग केलाय। प्रेयसीच्या तक्रारीवरून MIDC पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। संकेत मेश्राम, जिल्हा भंडारा असं या आरोपीचं नाव आहे। MIDC मध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय महिलेची फेसबुकवरून संकेत मेश्रामशी ओळख झाली होती। दोघांचं सूत जुळलं, त्यांच्यात भेटीगाठी वाढायला लागल्या, फिरायलाही ते जायला लागले। 14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी संकेतनं तिला भेटायला बोलवलं। घराबाहेर पडण्यास तिनं नकार दिल्यानं आरोपी संकेतनं तिच्या घरी जाऊन तिला मारहाण केल्याचा आरोप आहे। तेव्हापासून तिने संकेतशी बोलणं बंद केलं। दोघांची बोलचाल नसली तरी ते मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते। 27 डिसेंबर 2023 रोजी तो महिलेच्या घराजवळ आला। त्याने प्रेयसीला बाहेर बोलावलं आणि दुचाकीवर बसायला सांगितलं। तिने गाडीवर बसण्यास नकार दिला, त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी संकेतनं तिला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। तरुणीशी रस्त्यावरच अस्सील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संकेतच्या तापट स्वभावाला कंटाळलेल्या या महिलेनं MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलिसांनी आरोपी संकेत विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुद्धा सुरू केलाय। मात्र या सगळ्या गोष्टींमुळे पुन्हा एकदा नागपूरच्या वलयामध्ये प्रियकर आणि प्रेयसीच्या चर्चांना उधाण आलंय।